नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींची अनंत लीला. अक्कलकोटची पवित्र भूमी, मंदिरातील शांत घंटानाद आणि वातावरणात घुमणारा एक दिव्य मंत्र श्री स्वामी समर्थ. ही फक्त एका संताची कथा नाही, ही आहे श्रद्धेची गाथा, विश्वासाचा इतिहास आणि भक्तीचा महासागर. स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, तर लाखो भक्तांच्या जीवनातील आधार आहे. ज्यांच्या एका शब्दाने निराशेला आशा मिळते, ज्यांच्या एका कृपेने अशक्य शक्य होते आणि ज्यांचा एक दर्शनाने जीवनाचा मार्ग बदलतो. आज आपण अनुभवणार आहोत त्यांच्या अनंत लीलाची, चमत्कारांची आणि भक्तावरील अमर्याद प्रेमाची ही दिव्य कथा. मन शांत ठेवा, श्रद्धा जागवा आणि स्वामींच्या नामस्मरणाने या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरी त्या काळी साधी, शांत आणि भक्तिमय होती. गावातील लोक साधे, कष्टकरी आणि देशभक्त होते, पण त्यांच्या भूमीला खरी ओळख मिळणारी ती एका दिव्य महापुरुषामुळे, श्री स्वामी समर्थ महाराज. कोणी त्यांना दत्तांचा अवतार मानायचे, कोणी परमयोगी, तर कोणी साक्षात परमेश्वर. पण ज्यांनी त्यांना अनुभवले त्यांच्यासाठी ते फक्त स्वामी होते, आधार, विश्वास आणि कृपेचा अखंड झरा. स्वामींचा स्वभाव विलक्षण होता. कधी ते रागवलेले दिसत, कधी मोठ्याने हसत, कधी शांत ध्यानात बसत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांच्या कल्याणाचा हेतू असायचा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा शब्द भक्तांसाठी जीवनाचा आधार बनला. अक्कलकोटमध्ये रामू नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप गरीब होता. वडिलांचे निधन झालेले, आई आजारी, घरात जबाबदाऱ्या, काम शोधूनही त्याला यश मिळत नव्हते. हताश होऊन तो एके दिवशी स्वामींच्या दर्शनाला गेला. मनात हजारो प्रश्न, डोळ्यात अश्रू. स्वामी त्या दिवशी वडाच्या झाडाखाली बसले होते. लोकांची गर्दी होती. रामू दूर उभा राहूनच प्रार्थना करू लागला, स्वामी मला मार्ग दाखवा. अचानक स्वामी मोठ्याने म्हणाले, अरे काम शोधतोस आणि विश्वास हरवतोस, उद्या पूर्वेकडे जा. रामूला आश्चर्य वाटले. त्याने कोणालाही काही सांगितले नव्हते. दुसऱ्या दिवशी तो गावच्या पूर्वेकडील भागात गेला. तिथे एका शेतकऱ्याला माणसाची गरज होती. रामूला खूप काम मिळाले. हळूहळू त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्याला जास्त जबाबदाऱ्या मिळाल्या. काही वर्षातच तो स्वतःचा छोटा व्यवसाय करू लागला. पण स्वामींची लीला इथेच थांबली नाही. एकदा गावात भयंकर दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या. लोक घाबरले. सर्वजण स्वामींकडे धावले. स्वामी शांत होते. त्यांनी फक्त एवढेच म्हटले, जमीन खण. लोकांना काही समजले नाही, पण काही भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावरून एका विशिष्ट जागी खणायला सुरुवात केली. काही फूट खणल्यावर पाणी उगम पावले. गावात आनंदाची लाट पसरली. लोकांना म्हणले, स्वामींचा प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असतो. एकदा एका श्रीमंत व्यापारी स्वामींकडे आला. त्याला खूप अहंकार होता. तो म्हणाला, माझ्याकडे खूप पैसा आहे, मला काही कमी नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, मग इथे का आलास? व्यापारी निरुत्तर झाला. काही दिवसांनी त्याच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. तो पुन्हा स्वामींकडे आला. यावेळी नम्रतेने स्वामी म्हणाले, अहंकार गेला की कृपा येते. व्यापाऱ्यांचे जीवन बदलले. स्वामींच्या दरबारात श्रीमंत, गरीब, ज्ञानी, अज्ञानी, स्त्री, पुरुष असा कोणताही भेद नव्हता. जो कोणी श्रद्धेने येई त्याला आशीर्वाद मिळे. काहींना उदी, काहींना शब्द, काहींना फक्त एक नजर, पण त्यातूनच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडत असे. एक आई आपल्या आजारी मुलाला घेऊन आली. मुलगा तापाने फणफणत होता. आई रडत होती. स्वामींनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जा, खेळेल तो. काही वेळात मुलाला ताप उतरला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्वामींची कीर्ती दूरवर पसरली. लोक दूरहून येऊ लागले. पण स्वामी कधी स्वतःचा मोठेपणा मिरवत नसत. ते साधेच राहिले, पण एखाद्या झाडाखाली, कधी एखाद्या मठात, कधी एखाद्या भक्ताच्या घरी. त्यांच्या बोलण्यात गूढता असे, पण अर्थ खोल असे. ते म्हणत, देव दूर नाही, तो तुमच्यात आहे. नामस्मरण, सेवा, नम्रता आणि श्रद्धा हेच त्यांच्या शिकवणीचे आधार होते.
कालांतराने स्वामींनी समाधी घेतली, पण भक्तांना जाणवले स्वामी गेले नाही, ते आजही आहेत. अक्कलकोटची भूमी आजही त्यांच्या उपस्थितीने पवित्र वाटते. लाखो भक्त आजही तिथे जाऊन प्रार्थना करतात आणि अनुभव सांगतात. स्वामींनी आमची मदत केली. स्वामी समर्थांची कथा म्हणजे केवळ चमत्काराची गोष्ट नाही, ती श्रद्धेची, विश्वासाची आणि अंतःकरणातील परिवर्तनाची गाथा आहे. जो मनापासून हाक मारतो त्याला उत्तर मिळते. जे कधी शब्दात, कधी संकेतात, कधी अनुभवतात, शेवटी एकच सत्य उरते, श्री स्वामी समर्थ. जिथे हे नाम तिथे धैर्य, जिथे श्रद्धा तिथे कृपा, जिथे स्वामी तिथे समाधान. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या लीलांना अंत नाही, त्या काळाच्या पलीकडे आहेत, त्या शब्दांच्या पलीकडे आहेत. ज्याने मनापासून हाक मारली त्याला त्यांनी आधार दिला. ज्याने श्रद्धा ठेवली त्यांचे जीवन उजळले. ज्याने नामस्मरण केले त्यांच्या संकटाचे ढग दूर झाले. आजही, उद्याही आणि कायम स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे आहेत. तुम्हीही एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, त्यांचीच कृपा तुमच्यावर आहे आणि सदैव राहील. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, सबस्क्राईब करा अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.